नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला जरांगींनी एक इशारा दिलाय, त्या संदर्भातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। मराठा आरक्षणावरून दिलेल्या आश्वासनावरून पलटी मारल्यास सरकार पलटी करणार, अंतरवाली सराटीतून जरांगींचा इशारा। एकच सांगतो मी आज अंतरवालीत, मी 13 तारखेपर्यंत बोलणार नाही, पण एवढं सांगणं गरजेचं आहे कारण ते काल बोलले म्हणून। तुम्ही जर पलट्या मारल्या, तुमचं सरकारने पलटी केलंच म्हणून सांगायचं। 13 जुलैला पुढचा दणका आणि धमाका होणार, 3 ते 4 डाव टाकून ठेवले। सरकारनं मराठा समाजासमोर डाव टाकू नये, जरांगींचा इशारा। धमाका होणार आहे, पुढचा पण धमाका होणार। धमाका म्हणजे नेमका काय इशारा? 13 तारीख आल्यावर आता शंभूराजे देसाई साहेब म्हणलेत ना, सन्मान ठेवू बाबा, आम्ही 3-4 डाव टाकून ठेवलेत, आम्हाला माहिती तुम्ही एका याच्यात आम्हाला फसवणार होता। जरांगींचा धमाका बेकायदेशीर नसावा, धमाका ओबीसींच्या आरक्षणावर गदा आणणारा असेल तर लोकशाही मार्गाने उत्तर देणार, लक्ष्मण हाके यांचा इशारा। काय होते बघूया आपण, आता ते थांबा म्हणलेत म्हणजे आपण थांबलं पाहिजे, धमाका झाल्यावरच आपल्याला कळेल। फक्त धमाका बेकायदेशीर नसावा तर आम्ही त्याला लोकशाही मार्गाने निश्चित प्रत्युत्तर म्हणजे आम्ही त्यांना विचारू। भुजबळांकडून दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न, भुजबळांचा टांगा उलटा करणार, अंतरवाली सराटीतून जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल। मला रक्त जळलं तू हांगातलं म्हणून बेट्या, तो जर टांगा उलटा नाही बांधला तिथून पुढे नाही। महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण चालू देणार नाही, जरांगींची ताकद अत्याचाराची, आमची ताकद संविधानाची, मांड्या थोपटत गुणरत्न सदावर्तेंचं जरांगींना उत्तर। महाराष्ट्रात चालू दिला जाणार नाही। ती जरांगे, तुला मी सांगत आहे, हे असे हात आहे ना, हे हात नाही, हे 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 तयार आहोत, संविधानाच्या भाषेने तयार आहोत। ओबीसी नेते एक झालेत, पण मराठा नेते काय करत आहेत? मनोज जरांगींचा हा सवाल, पण एकटा पडलो तरी लढणार, जरांगींचा निर्धार। मी नेत्यांच्या गावबंदीचं समर्थन करत नाही, गावबंदीचे बोर्ड लावण्यापेक्षा आता मतांमधून भूमिका आपण दाखवली पाहिजे, लक्ष्मण हाके यांचं ओबीसी समाजाला आवाहन। लावावा असा वाटला, कारण इथलं नेतृत्व, इथले लोकप्रतिनिधी आमच्या आंदोलनाकडे फिरकत नाहीत, आमच्या प्रश्नावर बोलत नाहीत, ठाम भूमिका घेताना दिसून येत नाहीत, संविधानाची भाषा बोलताना दिसून येत नाहीत, तर मग तुम्ही आमच्या गावामध्ये येताय कशाला? डॉक्टर रमेश तारक यांना काळं फासल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल, रुग्ण बनून आले, सत्कार केला आणि नंतर काळं फासलं। जरांगींच्या आंदोलनाला विरोध केल्यानं तारक यांच्या विरोधात मराठा तरुण आक्रमक। मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार सर्वपक्षीय बैठक जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा, शरद पवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री सर्वपक्षीय लोकांची बैठक बोलवायचा विचारत आहे, त्याच्यातून सामंजस्य निर्माण करण्यासाठी राज्य सरकारचं जर काही प्रयत्न होत असेल तर आमच्या सरकारचा हात नाही।